परम धाम परम ब्रह्म परेशं परमेश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकं सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परं सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैर्वेदस्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यः सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तान्नं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदो देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। भागवताच्या 10व्या स्कंदाला आपण सुरुवात केलेली आहे कालच। आता त्याबद्दलचं काही तात्विक मीमांसा आहे ती काल थोडीशी सांगितली। आज थोडासा विचार करू राहिलेला आणि आपण त्या 10व्या स्कंदात जे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आलंय त्या भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं चिंतन करणार आहोत। काल बघितलं त्यात एक विषय आला होता की आता आपण साक्षात ब्रह्म असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या सगुण विग्रहात त्यांनी ज्या लीला केल्या म्हणजे सगुण अवतार घेऊन भगवान श्रीकृष्ण आहेत कसे निर्गुण आहेत। कारण ज्ञानेश्वर महाराजांचे कवी आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती। कृष्ण विष्णू हरी गोविंद ही सगळी नावं आहेत ही सगुणाची नावं आहेत आणि त्याच ओबीत पुढं म्हटलं आहे माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती। आत्मचर्चा म्हणजे कृष्ण म्हटलं तरी आत्मा, विष्णू म्हटलं तरी आत्मा, हरी म्हटलं तरी आत्मा, गोविंद म्हटलं तरी आत्मा। कृष्ण विष्णू हरी गोविंद ही सगुणाची वाच्यार्थानं सगुणाची नावं आहेत आणि आत्मा किंवा ब्रह्म हा त्याचा काय आहे लक्ष्यार्थ। तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी। विटेवर कोण आहे ब्रह्म आहे किंवा आरतीत म्हटले पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा। पुंडलिकाला भेटायला कोण आलं ब्रह्म आलं। आता गोष्ट सांगते की पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले, आरतीत म्हटले पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं। मग ब्रह्म आलं हे बरोबर का विठ्ठल आले हे बरोबर का दोघं मिळून एकच आहेत हे बरोबर? दोघं मिळून एकच आहेत म्हणजे विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे आणि ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप आहे। म्हणून म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे। सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तू का म्हणे भेद नाही नामी। तुला सगुण आणि सगुण म्हटलं काय निर्गुण म्हटलं काय त्याच्यात काही फार फरक पडत नाही। जे निर्गुण आहे तेच सगुण आहे आणि जे सगुण आहे तेच निर्गुण आहे। उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांच्या माहितीतलं उदाहरण रोज लक्षात राहील, हे माझं पोट आहे। पोट हा माझ्या शरीराचा एक भाग आहे। मी माझं पोट तुम्हाला दाखवू शकतो पण मी आता म्हटलं मला भूक लागलेली आहे, तुम्ही म्हणाला पोट दाखवता तशी भूक दाखवा। भूक दाखवता येते का? नाही। मग दाखवता येत नाही म्हणून मला लागलेले नाही काय आहे। पोट आणि भूक एकमेकापासून वेगळी करता येईल का? नाही करता येणार। म्हणजे पोट सगुण आहे पण पोटाच्या आत लागलेली भूक मात्र कशी आहे निर्गुण आहे आणि त्या निर्गुणाचा अनुभव मला व्यक्तिगत असतो। सगुणाचा अनुभव सगळ्यांना येतो, तो दिसते, सगुण मूर्ती आपल्याला समोर सगळ्यांना दिसते पण निर्गुण तत्व मात्र काय करावं लागतं त्याचा अनुभव मला जशी भूक आहे भूक ही निर्गुण आहे त्यामुळं पोटात लागलेली भूक माझी मलाच अनुभवता येते, ती दुसऱ्याला दाखवता येत नाही। तसं सगुण म्हटलं काय आणि निर्गुण म्हटलं काय त्यात काही फारसा फरक पडत नाही। 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने एक प्रश्न विचारला आहे सुरुवातीलाच, देवा
तुझ्या सगुण मूर्तीची उपासना करणारे सगुण उपासक श्रेष्ठ का तुझ्या निर्गुण स्वरूपाची उपासना करणारे निर्गुण उपासक श्रेष्ठ? भगवान श्रीकृष्णाने निर्गुणाचं महत्त्व मान्य करूनसुद्धा, निर्गुणाचं श्रेष्ठत्व मान्य करूनसुद्धा झुकतं माप मात्र सगुणाच्या बाजूनं दिलं. असं का केलं? तर महाराष्ट्रातले कोट्यावधी लोक हे सगुण उपासनेचे अधिकारी आहेत. महाराष्ट्रातले म्हणण्यापेक्षा देशातले संपूर्ण जेवढे मानवजात त्यातले जास्तीत जास्त लोक हे कशाचे अधिकारी आहेत? सगुण उपासनेचे अधिकारी आहेत. समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्ही सगळेजण मिळून ब्रह्माची उपासना करा, काय करणार तुम्ही? काही करता येत नाही. का? तर ब्रह्म हे अनुपास्य आहे, ब्रह्माची उपासना करता येत नाही. पण मी तुम्हाला म्हटलं पांडुरंगाची उपासना करा, रामाची उपासना करा, कृष्णाची उपासना करा, दत्तात्रयांची उपासना करा, मग मात्र करता येते. बरोबर? ब्रह्म अनुपास्य आहे, पण ब्रह्मच जेव्हा एखाद्या सगुण रूपात येतं तेव्हा मात्र त्याची काय करता येते? उपासना करता येते. उदाहरणार्थ आता हे दत्त मंदिर आहे, गावातून इथंपर्यंत चालत येता येतं म्हणजे पायाचा वापर केला, हाताने नमस्कार करता येतो म्हणजे हाताचा उपयोग झाला, डोळ्याने रूप पाहता येतं म्हणजे डोळ्यांचा उपयोग झाला, मुखाने दत्तात्रयांचं नाव घेता येतं, मुखाचा उपयोग झाला, आपण घेतलेलं नाव आपल्या कानाने ऐकता येतं म्हणजे कानाचा उपयोग झाला. याचा अर्थ कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय सगुणाच्या उपासनेसाठी वापरता येतात, निर्गुणाच्या उपासनेसाठी काही करता येत नाही. कारण उपनिषद सांगतात यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मन आणि वाणी त्या तत्वापासून दूर जाते, कारण मनाला आणि वाणीला त्या तत्वाचं वर्णन करता येत नाही. जिथं मन आणि वाणी पोहोचत नाही तिथं आपल्याला काय करता येईल? पण सगुणाची मात्र अशी उपासना आपल्याला काय करता येते? करता येते. म्हणून आपण सगळेजण कशाचे अधिकारी आहोत? सगुण उपासनेचे अधिकारी आहोत. मग सगुण कनिष्ठ आहे आणि निर्गुण श्रेष्ठ आहे अशातला काही भाग नाही, किंवा असं म्हणणं हा शुद्ध वेडेपणा आहे. सगुण आणि निर्गुण, सगुण म्हटलं काय आणि निर्गुण म्हटलं काय, त्याच्यात काही फार फरक नाही. तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे, काय फरक आहे सांगा? पातळ आहे ते सुद्धा तूपच आहे, आणि डबा फ्रीजला ठेवल्यामुळं घट्ट झालेलं सुद्धा काय आहे? तूपच आहे. घट्टपणा आणि पातळपणा सोडला तर दोन्हीकडे काय आहे? तूपच आहे. तसं सगुण म्हटलं काय आणि निर्गुण म्हटलं तरी त्याच्यात काय फार फरक पडत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे? अशा सगुण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र पाहायचं आहे. त्या 10व्या स्कंदामध्ये 2 भाग केलेत, एक पूर्वार्ध आहे आणि दुसरा उत्तरार्ध आहे. पूर्वार्ध म्हणजे कृष्णाच्या जन्मापासून ते कंसाच्या वधापर्यंत पूर्वार्ध येतो. हा त्यांचा सगळा पराक्रम बालपणातला आहे, आणि त्याच्यानंतर तरुणपणामध्ये जरासंधापासून ते श्रीवत्सलांचन किंवा निजधामाला जाईपर्यंतचा कालखंड हा त्यांचा तरुणपणातला कालखंड आहे, म्हणजे बालपण संपल्यानंतरचा. असे 2 भाग केलेत, एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. एकूण यामध्ये 90 हे आहेत, 90 अध्याय आहेत. या 90 अध्यायांच्यामध्ये सर्व अध्यायात भगवान श्रीकृष्णांचं लीला चरित्र काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. आता पूर्वार्धामध्ये पूर्वार्ध जो आहे म्हणजे कंसवधापर्यंतचा 7-8 वर्ष 10-12 वर्षापर्यंतचा हा जो कालावधी आहे, हा सगळा कालावधी गोकुळात त्यांचा गेला. आणि गोकुळ हे प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणून त्यांच्या बालपणात सगळा प्रेमाचा आविष्कार आहे. कुणाचं भगवंतावर प्रेम आहे? तिथल्या गोपाळांचं आहे, गोपींचं आहे. म्हणजे गोकुळात असलेल्या सर्वांचं प्रेम कुणावर आहे? भगवंतावर. आता हे प्रेम कसं आहे? तर हे प्रेम बोलता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, प्रेम सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. काय अभंग आहे? प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम बोलून दाखवता येत नाही, बोलून त्याचं हे करता येत नाही. प्रेम म्हणजे काय आहे हे शब्दात सांगता येत नाही. प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला बघायचं असेल तर कबीर म्हणतात तुम्ही गोकुळात जा. समजा प्रेमाला आकार द्यायचा झाला, प्रेम ही अमूर्त संकल्पना आहे, प्रेमाला आकार द्यायचा झाला तर तो कुणाचा देता येईल? गोपिकांचा. काय कुणाचा आकार देता येईल? गोकुळातल्या गोपिकांचा आकार देता येईल. मग प्रेम म्हणजे काय तुम्ही मला विचारू नका म्हणतात कबीर. म्हणतात कबीरांचं एक छान दोहा आहे, तुम्हाला जर प्रेम म्हणजे काय ते बघायचं असेल तर तुम्ही गोकुळात जा. आणि त्यावर ते म्हणतात कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर क्या कहे, ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. कबीर प्रेमाची व्याख्या सांगताना काय म्हणतात?
एका गोपीचं जे श्रीकृष्णावर प्रेम आहे त्याच्यात असे माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील, एवढं प्रेमसुद्धा माझ्या मनात नाही. कोण म्हणतं? कबीर म्हणतात. कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, जमुना म्हणजे हिंदीत म्हटलंय ते यमुना, ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. म्हणजे एका गोपिकेजवळ जेवढं प्रेम आहे श्रीकृष्णाबद्दल तेवढं त्याच्यात त्या प्रेमाच्या प्रवाहात किती कबीर वाहून जातील? कोटी कबीर वाहून जातील, एवढा त्याचा प्रेमाचा प्रवाह मोठा आहे. नारदानी भक्तिसूत्रात हेच सांगितलंय. ते म्हणतात यथाव्रज गोपिकाना, भगवंतावर प्रेम करा. प्रेमाचाच अर्थ आहे भक्ती. प्रेम म्हणजेच काय? भक्ती. नारद भक्तिसूत्रातलं पहिलं सूत्र आहे अथातो भक्ती जिज्ञासा. आता आपण भक्ती म्हणजे काय ते जाणून घेऊ. आणि दुसरं सूत्र आहे सा तू अस्मिन प्रेम स्वरूपा. म्हणजे काय? ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे काय? भक्ती. प्रेम म्हणजे भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम. आणि म्हणून प्रेमाचा जर हे बघायचं असेल तुम्हाला तर कुठं जा? गोकुळात जा. आणि प्रेम हे अस्सल प्रेम जे आहे, खरं प्रेम आहे, ते खरं प्रेम सांगता येत नाही. याचा उलटा अर्थ करायचा, जे सांगितलं जातं ते खरं नाही. कॉलेजमध्ये जे एकमेकाला म्हटलं जातं ते म्हणून सांगितलेलं जे आहे, इंग्रजीतले 3 शब्द आले लक्षात कुठले? हां, त्या शब्दात जे सांगितलं जातं ते काही खरं प्रेम नाही. जे शब्दात सांगितलं जातं ते खरं प्रेम नाही, कारण खऱ्या प्रेमाबद्दल काही बोलता येत नाही. ते अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे त्याच्यावर शब्दाचा उपयोग करता येत नाही. म्हणून तुकोबांचा अभंगच आहे, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जारे. पुढे जाऊयात आपण. आता भगवान श्रीकृष्णांचं लीलाचरित्र हे सुरू होतं. राजा परीक्षित, कथेकऱ्याची कथा मूळ पदावर. राजा परीक्षित शुकदेवांना म्हणाला, ज्यांनी माझं गर्भाशयात असताना रक्षण केलं त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मला सांगा. ही मागणी ऐकून शुकाचार्य सुखावले. त्यांची वाणी आनंदाच्या लाटांवर स्वार झाली. आणि कशासाठी? तर श्रीकृष्णाचं चरित्र राजा परीक्षितीच्या निमित्तानं आपल्याला काय करता येणार? सांगता येणार म्हणून. या श्रीकृष्णांच्याकडं जाण्यापूर्वी थोडीशी जरा आपल्याकडं माहिती आहे बघा. आता मी आमच्याकडं गावात विचारलं की तुमचं नाव असं कसं, तर मग मी सांगतो आमचे पूर्वज कोणीतरी कवलं होऊन आले म्हणून आमचं नाव असं पडलं. तसं भगवान श्रीकृष्णांची पूर्वपीठिका थोडीशी सांगतो, लक्षात राहिली तर ठेवा. ज्यांना नात्यांचे हे चांगली माहिती आहे त्यांना ते कळेल. काल आपण एका ययाती राजाची गोष्ट बघितली. ययाती आणि देवयानी यांची. तर ययातीचा ज्येष्ठ पुत्र त्याचं नाव यदू, त्याच्या वंशाला यादव म्हणतात. म्हणजे कुठल्या वंशात श्रीकृष्णाचा जन्म झाला? यादव वंशात. यादव, यदुकुळात म्हणजे यादव वंशात. यदूच्या 12व्या पिढीत जामधाचा जन्म झाला. जामधाचा पुत्र विदर्भ, विदर्भाच्या 7व्या पिढीत अंधक नावाचा राजा. अंधकाला 2 पुत्र, एक उग्रसेन आणि दुसरा देवक. उग्रसेनाला 9 मुलं आणि 5 मुली. उग्रसेनाला 9 मुलं आणि 5 मुली. त्यातल्या 9 मुलातला एक मुलगा म्हणजे कंस. आणि देवकाला 4 मुलं आणि 7 मुली. त्या 7 मुलीतली एक मुलगी म्हणजे देवकी. पण देवकानं आपल्या 7च्या 7 मुली वसुदेवाला दिल्या होत्या. श्रीकृष्णांचे वडील वसुदेव आणि देवकी वसुदेवाला दिल्या होत्या. आता हे वसुदेव कोण? तर देवपीठाचा पुत्र शूरसेन. शूरसेन हा मथुरेचा पहिला राजा. शूरसेन हा मथुरेचा पहिला राजा. त्याचा विवाह मारिया नावाच्या कन्येशी झाला. त्यांना पहिला पुत्र होताच देवाने आनंदानं वाद्य वाजवली. आनंदानं वाद्य वाजवली म्हणून त्यांचं नाव ठेवलं दुदुंबी. दुदुंबी म्हणजेच कोण? वासुदेव. दुदुंबी म्हणजे वासुदेव. या वासुदेवाला 8 भाऊ आणि 5 बहिणी होत्या. त्यातली एक बहीण म्हणजे कुंती. म्हणून कुंती ही श्रीकृष्णाची कोण आहे? आत्या, वडिलांची बहीण. आता वडिलांची म्हणजे वसुदेवांची बहीण कुंती ही श्रीकृष्णाची आत्या आहे. आता झालं कसं? शूरसेनाचा पुत्र, आता आपण बघितलं, शूरसेनाचा पुत्र वसुदेव आणि देवकाची मुलगी देवकी यांचा विवाह झाला. हे एवढं लक्षात आलं? वसुदेव देवकी यांचा विवाह झाला. पृथ्वीवर असुरांचा भार वाढला. कंस आणि त्याचे साथीदार, कंस असुरच होता आणि त्याचे साथीदार म्हणजे कोण असणार आहेत? असुरच. त्यांनी काय केलं? ते आपल्या प्रजेवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. त्यामुळं पापांचं ओझं वाढलं. तेव्हा पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं
आणि पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव, शंकर आणि इतर सगळे देव एकत्र झाले आणि ते मिळून भगवान नारायणांच्याकडे गेले आणि सगळ्यांनी मिळून भगवान नारायणांना गायीचं म्हणजेच पृथ्वीचं दुःख सांगितलं. हे पृथ्वीचं दुःख सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने पुरुष सूक्त म्हणून भगवान नारायणांची किंवा विष्णूंची स्तुती केली. त्यानंतर ब्रह्मदेव समाधी अवस्थेत असताना त्यांना भगवान नारायणाने केलेली आकाशवाणी किंवा त्यांचा आलेला संदेश हा कुणाला कळला? ब्रह्मदेवांना कळला आणि तो ब्रह्मदेवानी इतर देवांना सांगितला. तेव्हा ब्रह्मदेव देवांना म्हणाले की हे देवानो, भगवंताची आज्ञा काय सांगितलेली आहेत भगवंतानी ती मी तुम्हाला सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. आता ब्रह्मदेव सांगू लागले, सर्व देवतांनी, कुणी सांगितलं? भगवंतानी सांगितलं. सर्व देवदेवतांनी काय करावं? यदुवंशात, म्हणजे भगवान श्री यदुवंश कुठला कळला? ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू, त्याच्या वंशाला काय म्हणतात? यादव. सर्व देवतांनी यदुवंशात अंशरूपानं जन्म घ्यावा. शेष अनंत, शेषशाही भगवान, शेष अनंत रोहिणी पुत्र म्हणून अगोदर जन्माला घेतील. म्हणजे ते कोण? बलराम. अगोदर जन्म घेतील. जगाला मोहित करणारी योगमाया ही नंदाच्या घरी यशोदेच्या पोटी जन्माला येईल आणि भगवंत स्वतः वसुदेवाच्या घरी पुरुषोत्तम म्हणून प्रगट होतील. हा सगळा सेटअप ठरला त्यांचा. आता काय करायचं आहे याबद्दल. आता ही आदिमाया ह्यांच्यात थोडीशी चर्चा झाली. म्हणजे राम अवतार आणि कृष्ण अवतार यांचा थोडाफार संबंध येतो. असं थोडाफार म्हणजे आहेच तो पूर्व ह्याच्यातला. कसा संबंध आहे? आदिमाया ही पूर्वीची राम अवतारातली सीतामाता आहे. कोण आहेत? सीतामाई. आता सीतामाई यांना राम अवतारात वनवास भोगावा लागला, लोकांच्याकडून बोलणी खावी लागली, हा त्रास सहन करावा लागला. मग त्यांनी सांगितलं योगमायेला, राम अवतारात झालेला त्रास काय तुम्हाला आता होणार नाही, तेव्हा तुम्ही काय करा? नंद यशोदेच्या पोटी जन्म घ्या. नंतर शेष अनंत म्हणजे राम लक्ष्मण, तिथले कोण आहेत? लक्ष्मण. आता हिथं कोण म्हणून जन्माला आले? ते बलराम. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, राम अवतारात मी तुमचा लहान भाऊ होतो, तुमच्याबरोबर मलाही सगळा त्रास झालेला आहे, त्यामुळं मी काय आता इकडे येणार नाही. तर भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, भगवंतांनी सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही आता मागच्या वेळी तुम्ही लहान होता त्यामुळं माझ्यासाठी तुम्हाला सगळं करावं लागलं. आता तुम्ही माझे मोठे भाऊ म्हणून काय करा? जन्माला या. तुम्ही माझ्या अगोदर या, मोठे भाऊ म्हणून या आणि काय अगरबत्ती जरा हां असू दे. मोठे भाऊ म्हणून तुम्ही काय करा? जन्माला या. आणि असू दे की बघा, मोठे भाऊ म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, माझे मोठे भाऊ म्हणून तुम्ही जन्माला या. तुम्ही जे काय सांगाल ते तुम्हाला जे काय मला सूचना करायच्या असतील त्या सूचना करा. तुम्ही काहीही सांगितलं, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही मला काहीही सल्ला देऊ शकता, पण मी मात्र माझ्या मनाला जे वाटेल तेच करणार. तुम्ही जरी मला सल्ला दिला मोठा भाऊ म्हणून, तरी मला जे काय करायचं आहे तेच मी करणार. असं त्यांचं हे ठरलं. मी तुम्हाला हवं तर दादा म्हणायला तयार आहे, बलराम दादा असं म्हणेन, दादा म्हणेन, पण मला जे करायचं आहे तेच मी करेन. शूरसेन पुत्र वसुदेव आणि देवकाची मुलगी देवकी यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी म्हणजे वसुदेवाच्या घरी देवकीला घेऊन निघाले. दोघंजण रथात बसलेले होते आणि मगाशी मी सांगितलं उग्रसेनाचा एक मुलगा कंस आणि देवकाची मुलगी देवकी. आता उग्रसेन आणि देवक हे एकमेकाचे भाऊ आहेत. म्हणजे देवकी आणि कंस हे काय झाले? एकमेकाचे चुलत बहीण भाऊ झाले, एकमेकाचे चुलत बहीण भाऊ. मग आता वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाल्यानंतर देवकीला घेऊन वसुदेव निघाले, तेव्हा त्या रथाचं सारथ्य करायला कंस बसला आणि कंस त्या दोघांना काय करायला लागला? घेऊन निघाला. तो त्या घेऊन जात असताना आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? मूर्खा, जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेस तिचा 8वा पुत्र तुला मारील. अशी आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंसानं काय केलं? देवकीची वेणी धरून तिला मारायला धावला. असं धावल्याबरोबर वसुदेवानं कंसाची समजूत काढली की आता तू बहिणीला कशाला मारतोयस? तिचा मुलगा मारणार आहे तुला.
तेव्हा तिला जी मुलं होतील ती मी काय करीन सगळी तुझ्याकडे आणून देईन, ही समजूत, अशा प्रकारची समजूत गाठली. तरीसुद्धा कंसानं वसुदेव देवकीला बंदिवासात टाकलं आणि आपला वडील उग्रसेन ह्याच्याकडलं राज्य काढून घेतलं आणि आपण कोण बनला? राजा बनला. कारण असं का केलं तर कंस हा असुरच आहे. असुर म्हणजे देहात रमलेला, आपल्या शरीराच्या सुखासाठी ह्या सगळे काम, क्रोध, लोभ, मत्सर याच्या आहारी गेलेला. त्यानं काय केलं, तो पूर्वजन्मीचा कालनेमी नावाचा असुर आहे. कंस हा पूर्वजन्मीचा कोण आहे? कालनेमी नावाचा असुर. वसुदेव म्हणाले की हे कंसा, तुला देवकीपासून काही भीती नाही, भय तिच्या पुत्रापासून आहे. तेव्हा मी काय करतो, हिला जी काही मुलं होतील ती मी तुझ्याकडे आणून देतो. मग हे असं सांगितल्याबरोबर वसुदेव हा काही खोटं बोलणारा नाही यावर कंसाचा विश्वास बसला आणि त्यानं बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. पहिल्या वर्षी वसुदेव देवकीला पहिला पुत्र झाला. ठरल्याप्रमाणे वसुदेवानं त्याला कंसाकडे आणून दिलं, पण कंसानं त्याला मारलं नाही. कारण कितवा पुत्र मारणार आहे? 8वा. मग ह्या पहिल्याला कशाला मारायचं, म्हणून त्याला त्यांनी काय केलं, सोडून दिलं. दरम्यानच्या मुत्तीत नारद कंसाकडे आले. नारद कंसाकडे आले आणि ते म्हणाले, अरे तुला सांगितलंय की 8वा पुत्र मारील, पण 8वा कुठला? मग हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक वर्तुळ काढलं. त्या वर्तुळाला चित्र डोळ्यासमोर आणा. वर्तुळाला उभी एक रेषा मारली, आडवी एक रेषा मारली. किती भाग झाले? 4. आता त्या 4 भागात पुन्हा मध्ये मध्ये एक एक रेषा मारली, त्यामुळे वर्तुळाचे भाग झाले 8. आणि त्यांनी कंसाला प्रश्न विचारला, यातली कुठली रेषा पहिली आणि कुठली 8वी ते मला सांग. प्रत्येक रेषा पहिली आणि प्रत्येक रेषा 8वी. कंसाला पटलं ते. त्यानं लगेच ते ज्या मुलाला सोडलं होतं त्याला परत आणलं आणि त्याला मारून टाकलं. अशी त्यांनी 6 मुलं काय केली, देवकीची 6-7 वर्षात झालेली 6 मुलं मारली. 6 मुलं मारल्यानंतर देवकीचा 7वा मुलगा म्हणून शेष अनंत हे बलराम म्हणून काय झाले, पोटी अवतरले. पण हा गर्भ मायाशक्तीनं कर्षण केला. मायाशक्तीनं कर्षण केला म्हणजे तिथून त्या गर्भाशयातून काढून, देवकीच्या गर्भाशयातून काढून तो कुठं ठेवला? वसुदेवाची आणि एक पत्नी, कारण 7 हे दिल्या होत्या माहिती आहेत ना. 7 मुली त्याला होत्या, दिल्या होत्या देवकानं. आपल्या 7 मुली वसुदेवाला दिल्या होत्या. त्यातली एक नंदाच्या घरी होती, रोहिणी. तिच्या पोटी हा गर्भ काय करायचा? ठेवायचा. म्हणजे तिच्या पोटातून काढून तिकडं ठेवायचा. आता आपल्याकडे एक टेस्ट ट्यूब बेबी म्हणून आलंय ते. म्हणजे ते ट्यूबमध्ये काय केली जाते, बेबी बाळ थोडंसं लहानसं तयार केलं जातं आणि ते ज्या स्त्रीला मूल होत नाही तिच्या गर्भाशयात ठेवलं जातं. किंवा दुसरा एक आत्ता अलीकडच्या ह्याच्यात हे आलं आहे, सोरोगेट मदर म्हणजे काय? एखाद्या मूल होणाऱ्या स्त्रीचं गर्भाशय भाड्यानं घ्यायचं. घर भाड्यानं घेतात माहिती आहे आपल्याला, आपण घरात राहायला. तसं गर्भाशय, जिला मुलं होतात अशा स्त्रीचं गर्भाशय भाड्यानं घ्यायचं आणि ज्या स्त्रीला मूल नाही तिच्या नवऱ्याचं मूल त्या गर्भाशयात वाढवायचं आणि ते तिला परत जन्माला आल्यानंतर करायचं. त्या बदल्यात तिला काय केले जातात? पैसे दिले जातात. आणि अनेक गरीब स्त्रिया अशा ह्या कामासाठी काय होतात? तयार होतात. त्याला सोरोगेट मदर म्हणतात, गर्भाशय भाड्यानं देणं. आता इथं सुद्धा काय केलं, देवकीचा 7वा गर्भ तो काढला आणि तो कुणाकडे दिला? रोहिणीच्या पोटी दिला. तो संकर्षण करून काढला म्हणून बलरामाचं दुसरं एक नाव आहे संकर्षण. बलरामाचं दुसरं नाव काय? संकर्षण. संकर्षण म्हणजेच बलराम, बलराम म्हणजेच संकर्षण. आता तो गर्भ कर्षण करून काढला. पण मथुरेत चर्चा काय सुरू झाली? मथुरावासियांना वाटलं की कंसाच्या भीतीनं देवकीचा 7वा गर्भ जिरून गेला. देवकीचा 7वा गर्भ काय झाला? जिरून गेला असं वाटलं. म्हणजे तो 8व्या महिन्यातच जिरला अशी चर्चा सुरू झाली. गोकुळात नंद यशोदेच्या पोटी आदिमाया जन्माला आली. भगवंत प्रथम वसुदेवाच्या मनात अंशरूपानं प्रविष्ट झाले. नंतर वसुदेवाकडून तेज देवकीच्या उदरात आलं आणि विश्वाचा निर्माता सर्व शक्तीसह तिच्या उदरात विलसू लागला. म्हणजे गर्भाशयात आला. श्रावण मास, अष्टमी तिथी, वार बुधवार, रोहिणी नक्षत्र, मध्यरात्री वसुदेवासमोर अद्भुत बालक प्रगटले. शंख चक्र गदा पद्मधारी कमलनयन भगवंत साकारले. हाच भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय.
आता देवकी म्हणाली, म्हणजे त्यांनी मोठं रूप घेतलं, कारागृहात होते ना दोघं जण, मोठं रूप घेतलं, पण देवकी म्हणाली, मधुसूदना तुम्हाला कंस मारील याची मला काय होते, भीती वाटते, तुमचा जन्म झाला हे कंसाला कळता कामा नये. मग श्री भगवंत म्हणाले, तुम्ही काय करा, मी आता लहान रूपात येतो आणि तुम्ही मला गोकुळात पोहोचवा. पाहता पाहता भगवान आपल्या मायाशक्तीनं बालक रूपात आले. योग माया यशोदेच्या उदरी आलेलीच होती. वसुदेवाने बालकृष्णाला टोपलीत घेतलं आणि टोपली डोक्यावर घेऊन ते गोकुळाच्या दिशेनं निघाले. गोकुळाचे भगवंतच आहेत साक्षात, भगवंताला घेऊन निघाले म्हटल्याबरोबर सगळे पहारेकरी होते ते शांत झोपेत राहिले. कारागृहाचे दरवाजे उघडले. वसुदेव व यमुनेच्या तीरावर आले. यमुनेला पूर आला होता, माहिती आहेत ह्या कथा सगळ्या तुम्हाला. वसुदेव पाण्यात शिरले. टोपलीतल्या भगवंताचा पायाचा स्पर्श होताच यमुनेच्या पाण्याला स्पर्श झाला आणि ते पाणी कमी झालं. जणू यमुनेनं त्यांना पलीकडे जाण्यासाठी वाट करून दिली. वसुदेव गोकुळात नंदाच्या घरी पोहोचले. यशोदेच्या पोटी अवतरलेल्या योग मायेमुळं सर्वजण गाढ झोपेत होते, कारण तिथेही मायेचा प्रभाव पडला आणि ते गाढ झोपेत होते. वसुदेवाने बालकृष्णांना यशोदेवजवळ ठेवलं आणि तिची कन्या म्हणजे योग मायेला घेऊन ते परत कारागृहात आले. कारागृहात योग माया आल्याचा परिणाम म्हणून पुन्हा त्यांच्यावर काय पडलं, बंधन पडलं आणि कारागृहाचे दरवाजे बंद झाले. कन्या देवकीजवळ ठेवल्याबरोबर ती रडायला लागली. ती रडल्याबरोबर पहारेकरी जागे झाले. पहारेकऱ्यांनी ही बातमी कुणाला सांगितली, कंसाला सांगितली. कंस तातडीनं लगेच पळत पळत पाय आपटत तिथं आला, कारण तो वाटच बघत होता आठव्याची, कारण आठवा मुलगा आपला काय आहे, शत्रू आहे. देवकीनं गयावया केली पण कंसानं काय ऐकलं नाही. त्या मुलीचे 2 पाय धरून तिला आपटणार तोच कंसाच्या हातातून ती निसटली आणि अंतराळात अष्टभुजाधारी भद्रकाली रूपात प्रगट झाली. आणि भद्रकाली रूपात ती म्हणाली कंसाला, मूर्खा, मला मारून तुला काय मिळणार आहे, तुझा शत्रू जन्माला आलेला आहे, असं म्हणून ती अंतर्धान पावली. आता असं ती म्हणाल्याबरोबर कंसाच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली की कुठं जन्माला आला हे काही कळलं नाही, पण जन्माला आला हे सांगितलं, आता तो आपल्याला मारणार, म्हणून त्यांच्या कंसाच्या मनात काय निर्माण झाली, भीती निर्माण झाली. कशी भीती निर्माण झाली असेल, एक दृष्टांत. तुम्ही आता सगळे भागवताला आलाय. इथं भागवत कथा ऐकून संपल्यानंतर तुम्ही जर घरी गेलात आणि घरी गेल्यानंतर दारात खेळणाऱ्या मुलाने तुम्हाला कुणाला तरी सांगितलं, तर म्हणजे प्रत्येकाला सांगितलं अशी कल्पना करा की तुम्ही तिकडे काय ऐकायला गेला होता ग्रंथ, पण आम्ही इथं खेळत होतो तेव्हा एक साप तुमच्या पुढच्या दारातनं आत घरात शिरलाय, असं जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही धाडशी आहात, एका तडाक्यात त्याला माराल, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला तो बाहेर जाईपर्यंत किंवा तुम्ही मारेपर्यंत घराच्या बाहेरच्या उंबऱ्यापासून शेवटच्या उंबऱ्यापर्यंत सगळ्या कडकोपऱ्यात कोण दिसणार, साप. का तर तो किती मोठा आहे, किती लहान आहे, विषारी आहे का बिनविषारी आहे काही माहीत नाही, पण कुणीतरी रस्त्यात खेळणाऱ्या मुलांनी सांगितलं की तुमच्या घरात काय झालंय, साप शिरलाय. एवढा सांगितल्याबरोबर आपण किती जरी धाडशी असू तरी उंबऱ्याच्या आत पाय टाकताना सुद्धा आपल्याला भीती वाटेल, जणू काय तो उंबऱ्याजवळच असला तर काय करायचं. आणि मग आपण घरात पाय टाकला की आपल्या प्रत्येक घरातल्या कडकोपऱ्याला आम्हाला कोण दिसायला सुरुवात होते, साप. का तर त्याची भीतीने. आता कंसाचं असंच झालं, कंसाला सगळीकडे कोण दिसायला लागलं, आपला तो शत्रू, म्हणून आपला शत्रू ज्यानं जन्म घेतलाय हा कृष्णच सगळीकडे दिसायला लागला. कंसाच्या मनात भय निर्माण झालं. कंसानं आपलं मंत्रिमंडळ बोलवलं आणि मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ठरवलं की या मथुरेच्या परिसरात 8-10 दिवसात, या 4-8 दिवसात जी मुलं जन्माला आलेली आहेत त्या सगळ्यांना काय करायचं, मारून टाकायचं. आणि मारायचं ठरवलं आणि हे काम कंसाची मावशी पुतना हिच्याकडे देण्यात आलं, कारण पुतना ही स्वतःच्या इच्छेनं विविध रूपं धारण करण्याची विद्या कला तिला येत होती. असं सुंदर रूप, एका सुंदर सुशील स्त्रीचं रूप घेऊन सुद्धा ती काय करू शकत होती, मुलांच्या जवळ जाऊ शकत होती, म्हणून तिच्याकडे हे काम दिलं. आता गोकुळात नंदबाबाला मुलगा झाल्याची वार्ता पसरली. भगवंत ज्याच्या घरी अवतरले तो नंद, म्हणून त्यांच्या घरात आनंद उत्सव काय झाला, सुरू झाला. गोकुळात सगळीकडे आनंदी आनंद सुरू झाला. नंदबाबांना आपल्याला मुलगा झाला म्हणून दानधर्म केला. हे सगळं चालू असताना पुतना परिसरातल्या मुलांचा शोध घेऊन मारत 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 कुठल्याच ठिकाणी आली, गोकुळात आली. गोकुळात आल्याबरोबर तिला गावातच कळलं की नंदबाबाच्या घरी काय झालं आहे, मुलगा जन्माला आलेला आहे. हे कळल्यावर तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं
अनेक सुंदर सुंदर दागिने अंगावर घातले आणि ती नंदाच्या घरात येऊन पोहोचले. नंदाच्या घरी आल्यानंतर बालकृष्णांना तिनं मांडीवर घेतलं. मांडीवर घेऊन ती आता काय करणार होती? तुम्हाला कथा माहिती आहे. तिला अंगावर काय करायचं होतं? त्याला पाजायचं होतं. आणि विष पाजायचं असल्यामुळं दूध आणि विष, या दुधात विष मिसळून काय करायचं होतं? पाजायचं होतं. आता तिनं अंगावर घेतलं. भगवान श्रीकृष्ण दूध पिणार. आता त्या दिवशी त्यांचं वय होतं 5 दिवसाचं. कुणाचं? भगवान श्रीकृष्णांचं वय यावेळी किती आहे? 5 दिवसाचं. 5 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण तिचं दूध प्राशन करायला तोंड लावणार त्या अगोदर त्यांनी क्षणभर डोळे मिटले. भगवान श्रीकृष्णाने काय केलं? डोळे मिटले. आता अनेक अभ्यासकांचा मी जो अभ्यास केला, म्हणजे ज्याने हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं, फार आनंद वाटतो मनाला. इतक्या वेगवेगळ्या दृष्टीनं लोक त्या चरित्राकडं बघतात किंवा त्याच्यात आपापल्या पद्धतीनं आपापल्या बुद्धिमत्तेनं काही भर घालतात. म्हणजे कसं असतं, समजा तुम्ही आता 10-15 जणी आहात, तुमच्याकडे रवा, साखर, तूप दिलं. आता तुम्ही काय कराल? सगळ्यात शिरा कराल काय? नाही. दिले काय? सगळ्यांना समान रवा, साखर, तूप सगळ्यांना दिलं. पण कोण काय करील? कोण शिरा करील, कोण त्याच्या वड्या करील, कोण त्याचा लाडू करील. माझ्यासारखा एखादा म्हणेल साखर बाजूला ठेवा, मिरची घालून उपीट करा. बरोबर? म्हणजे दिलेले पदार्थ एकसारखे आहेत, पण तयार केले जाणारे पदार्थ मात्र वेगवेगळे आहेत. आता मला सांगण्याचं तात्पर्य काय? भगवान श्रीकृष्णाने दूध पिण्यापूर्वी क्षणभर डोळे मिटले. याचा अर्थ 8-9 प्रकारांनी सांगितला गेला. पहिला, त्यांनी डोळे का मिटले? तर त्यातलं पहिलं कारण सांगितलं, मूल स्तनपान करताना डोळं मिटते. तुम्हाला माहिती आहे, मूल स्तनपान करताना काय करतं? डोळे मिटतं. दुसरं, अनेक लहान मुलांना ही पुतना काय केलेली आहे? परिसरातल्या अनेक मुलांना मारून आलेली आहे. अशा दुष्ट स्त्रीचं पहिल्यांदाच तोंड कशाला बघायचं? म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केले? डोळे मिटले. तिसरं कारण, आपलं काम, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझं काम दुर्जनांचा संहार करायचा आहे. दुर्जनांना मारायचं आहे. पण दुर्जनांना मारायचं ठरवल्यानंतर पहिल्यांदा एका स्त्रीला मारायला लागलं. ह्याचं भगवान श्रीकृष्णांना वाईट वाटलं, म्हणून त्यांनी काय केले? डोळे मिटले. पुढचं कारण, भगवंताच्या एका डोळ्यात सूर्य आणि एका डोळ्यात चंद्र आहेत. डोळे मिटल्यानंतर अंधार होतो आणि अंधारात हे वध करण्याचं काम करता येईल, म्हणून त्यांनी काय केले? डोळे मिटले. त्यानंतर क्षणभर भगवान श्रीकृष्णाने डोळे मिटले आणि भगवान शंकरांशी संपर्क साधला. विष कसं पचवायचं ते मला जरा सांगा. कुणाशी संपर्क साधला? भगवान श्रीकृष्णांशी संपर्क साधला. तुम्ही अमृत मंथन केलं, त्यावेळी विष पचवलं होतं, तेव्हा मला तुम्ही सांगा की विष पचवायचं कसं. त्यानंतर पुढचा असा एक अन्वय सांगितला की आपल्याला मारायला आलेली जी पुतना आहे तिचं प्रारब्ध काय आहे हे बघण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने काय केले? डोळे मिटले. डोळे मिटले. आता आणखी एक सांगितलं. मग ते प्रारब्ध बघण्यासाठी डोळे मिटल्यानंतर त्यांना काय दिसलं? तर ते सांगतात, पुतना ही वामन अवताराची कथा आपण काल बघितली. वामन अवतारात राजा बळी आणि त्याची पत्नी कोण? विंध्यावली, या दोघांनी काय केलं? दान दिलं वामन बटू रूपात आलेल्या भगवंतांना. त्यावेळी त्यांची मुलगी रत्नमाला नावाची मुलगी, तरुण मुलगी तिथं होती. हे करत असताना त्या दोघांची, कुणाची? बळीची आणि विंध्यावली, बळी आणि विंध्यावली यांची मुलगी रत्नमाला त्या ठिकाणी होती. वामन बटूंना बघून, लहान बालक रूपात आलेल्या वामन बटूंना बघून त्या रत्नमालेच्या मनात आपल्याला असा मुलगा असला पाहिजे अशा प्रकारची तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि इतकी तीव्र इच्छा निर्माण झाली की ती कुमारिका असताना सुद्धा तिला स्तनपान करण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणजे आणि तिने ही इच्छा वामन भगवंतांना बोलून दाखवली की तुम्ही काय करा, मी तुम्हाला माझ्या पुत्र म्हणून पाहते, तेव्हा तुम्ही काय करा, माझ्याकडे स्तनपान करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्यावेळी वामन बटूंनी सांगितलं की हे या माझ्या आत्ताच्या स्थितीत अशा प्रकारे मला काही करता येणार नाही, ही मी तुझी इच्छा नंतर कधीतरी पूर्ण करेन. आणि नंतर घटना काय घडली? एक, तिला भगवंताला दुग्धपान करायचं होतं आणि दुसरं, वामन अवतारात आलेल्या भगवंतांनी आपल्या वडिलांना पाताळात लोटलं याचा तिला काय आला होता?
राग आला होता. हा राग सुद्धा काय करायचा होता, तिला काढायचा होता. म्हणून ते पुतनेचं रूप घेऊन काय केले, इथं आलेली होती. काय कळलं? आणि शेवटचं कारण, भगवान श्रीकृष्णांना क्रम लावायचा होता. एक विष आहे, दुसरं दूध आहे आणि तिसरं प्राण आहे. त्यातलं पहिल्यांदा काय घ्यायचं, हा क्रम लावण्यासाठी क्षणभर डोळे मिटले. समजा आता तुम्ही इथनं कुठंतरी कोल्हापूरला गेलाय किंवा इथनं भोगावतीवर गेलाय, घरातनं ही मंडळी सांगतात तुम्हाला साखर आणा, दूध आणा, आणखी काही बासुंदी मिळाली तर आणा, आणखी असे 4-5 पदार्थ सांगतात, किंवा अमक्याच्यात एक निरोप द्यायचा आहे तेवढा निरोप देऊन या. अशी 5-6 कामं सांगितल्यानंतर तुम्ही ठरवता, एक रस्ता ठरवता. पहिल्यांदा काय घेऊया, दुसऱ्यांदा काय घेऊया, तिसऱ्यांदा काय घेऊया, हा निरोप कधी देऊया. म्हणजे असा एक रस्ता बरोबर ठरवून क्रम लावून, सगळं काय एकाच जागी मिळत नाही. एक एका ठिकाणी मिळणार, दुसरं इथं मिळणार, तिसरं तिथं मिळणार, चौथं तिथं मिळणार. मग आता आपण हिकडं सुरुवात करूया का हिकडं सुरुवात करूया, असा निर्णय करून आपण जाता. तसं भगवान श्रीकृष्णाने डोळे मिटून ठरवलं की पहिल्यांदा काय घ्यावं. पहिल्यांदा दूध घेतलं तर तिच्याशी माझं आईचं नातं निर्माण होईल, त्यामुळे तिला मारता येणार नाही. बरोबर. मग पहिल्यांदा काय घ्यायचं, विष घ्यायचं, दूध घ्यायचं का प्राण घ्यायचे, हे त्यांनी काय केलं, ठरवलं. आणि मग हे ठरवल्यानंतर त्यांनी स्वतः क्रम लावून घेतला. दूध, विष आणि प्राण याऐवजी पहिल्यांदा विष ग्रहण केलं. विष ग्रहण करून पुतनेला निर्दोष करून टाकलं. विष ग्रहण करून तिच्याकडलं विष आपण घेतलं आणि तिला काय केलं, निर्दोष केलं. दूध प्याले आणि तिची जी इच्छा होती स्तनपान करण्याची, ती इच्छा पूर्ण केली. आणि शेवटी प्राण घेतला आणि आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. अशा प्रकारे भगवंताने पुतनेचा उद्धार केला. एक कथा आहे. म्हणजे पुतनेला मारलं एवढं माहिती होतं, पण त्या पाठीमागे एवढे अन्वय अर्थ आहेत हे मला वाटते माहिती होते काय, नाही. अशा प्रकारचे ते अन्वय अर्थ त्याचे सांगितले जातात. त्यानंतर भगवंतांनी शक्टासूर, तृणासूर यांचा उद्धार केला. मी आता कुठल्या असुरांच्या कथा काय सांगणार नाही, कारण असे अनेक असुर त्यांनी काय केले, मारले. पुढं आहे नामकरण संस्कार. महत्त्वाच्या घटना तेवढ्या घेऊया आपण. नामकरण संस्कार. वसुदेवाचे पुरोहित म्हणजे ब्राह्मण, त्यांच्या घरचं हे पाहणारे गर्गाचार्य, वसुदेवाच्या आज्ञेनं नंदबाबांकडे कोण गेले, गर्गाचार्य गेले. आणि गर्गाचार्य गेल्यानंतर त्यांनी नंदबाबांना वसुदेवाने सांगितलं होतं. वसुदेवाने नंदबाबांच्याकडे काय केलं, ते आपल्या पुरोहितांना पाठवून दिलं. कशासाठी, तर कृष्ण आणि बलराम